हॅलो गाईस, तर वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग गाईस. तर खूप दिवसांनी आज मी ब्लॉग बनवत आहे. तर आजचा ब्लॉग खूप महत्त्वाचा आणि हेल्दी होणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये योगिता आपल्यासाठी एकदम हेल्दी ब्रेकफास्ट करणार आहे. कसं बनवतात ते, तर त्यासाठी आता योगिताने घेतलेलं आहे हे मोड आलेले कडधान्य. ह्याला काय सांगतात? मूग. हां, हे मूग आले ठेवले त्यांनी, काल ठेवलेले आहेत ना, काल की परवाच्या दिवशी. 1-2 दिवस अगोदर तुम्ही भिजत करून ठेवा असं ना. परवाच्या दिवशी ठेवले. हां, परवाच्या दिवशी ठेवलेलं आहे बघा. तर आता हे बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी टोमॅटो पण घेतलेला आहे इकडे, आणि इकडे कांदा घेतलेला आहे, आणि मार्केटमधून बघा योगिताने खूप सारी मेथी पण आणलेली आहे. तर आता बघू. तर बघा एवढं पाणी घेतलेलं आहे बॉईल करण्यासाठी. त्याच्यात आता नमक टाकताय थोडं. हां, आणि आता हे बॉईल करण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचे. किती टाइम हे बॉईल करायचे? जोपर्यंत ते शिजणार ना तोपर्यंत 10-15 मिनिट. तर खूप दिवसापासून योगिता बोलत होती, अरे आपल्या दोघांचे ब्लॉग आलेच नाही. बोलते तू स्वतःचेच एकट्याचेच व्हिडिओ बनवतोस. असं तर सांगितलेलंच. हां, तर त्यासाठी आज मी योगितासोबत व्हिडिओ बनवत आहे. बोलते आता तू जाऊ दे, नाही बोलणार. नाही, सांग. मी असं काहीच नाही सांगितलेलं, माझ्यासोबत व्हिडिओ नाही बनवत असं काही. हां, सध्या जरा तू बिझी आहेस ना आता. आज सध्या मी खरंच बिझी आहे, थोडं कामात पण आहे, आणि व्हिडिओ बाकीचे टाकायचे होते ना, तर एडिटिंग वगैरे करायला खूप टाईम लागतो. आपलं हे आता बॉईल झाले, रेडी झालेले आहेत, आणि ह्याचं जे पाणी आहे ते योगिताला खूप आवडते. तर त्यासाठी ती ग्लासमध्ये सेपरेट काढून ठेवणार आहे आता, आणि खूप हेल्दी असते. हां, ह्याच्यामधून आपल्याला काय भेटते योगिता? ह्याच्यात ना ऊर्जाच भेटते. काय भेटणार ह्याच्यात, काय सांगू आता. तर मित्रांनो, हे मोड आलेले जर कडधान्य आपण खाल्ले ना, हे बघा इकडे चाय पण तिथे लागले. तर हे मोड आलेले कडधान्य आपण खाल्ले तर आपली डायजेस्ट सिस्टम पण सुधारेल. कोलेस्ट्रॉल असेल तर कोलेस्ट्रॉल पण कमी व्हायला मदत होईल. आपलं हार्ट एकदम हेल्दी राहते. हां, आणि ज्यांचं वजन जास्त असेल तर वजन कमी व्हायला पण मदत होईल, आणि रक्ताची कमतरता असेल तर ती पण भरून निघेल. डायजेस्टिव्ह सिस्टीम पण चांगली राहील. हां, डायजेस्ट सिस्टम पण चांगली राहील. आणि लोहयुक्त हे आहार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लोह भेटेल, रक्त वाढण्यास मदत होते. कॅल्शियम. हां, आणि आपल्या शरीराला एक अलगच ऊर्जा भेटते. तर असं आहे, म्हणजे खूप हेल्दी नाश्ता आहे असं नॉर्मली वाटत असेल तरी पण. तर तुम्ही पण हा नाश्ता जरूर ट्राय करा. मस्त आहे, एकदम टेस्टी पण आहे, आणि एकदम हेल्दी. आपल्या शरीराला खूप हे फायदा आहे याचा. हां, तर आता योगिता दाखव ते कसं बनवतात. त्याच्यामध्ये आता काय काय टाकणार तू? ह्याच्यात आता कांदा. हां, कांदा आला, टोमॅटो झाला, थोडीशी तिखट. तिखट, त्याच्यामध्ये काय काय आहे? ओल्या मिरचीची चटणी आहे, नॉर्मल आहे. ते काय नाही, आपण नॉर्मल खायचं मस्त. हा, पण म्हणजे टेस्टी बनवायचं असेल बाकीच्यांना अजून. कोथिंबीर. हो, वरून कोथिंबीर, त्याच्याने टेस्ट अलगच वाढते ना. तर मित्रांनो, हे बघा, हे हेल्दी नाश्ता असं योगिताने आज माझ्यासाठी बनवलंस. हो, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. हां, तर योगिता थँक्यू. आणि हे खूप हेल्दी नाश्ता आहे हा. खूप हेल्दी नाश्ता आहे बघा. आपल्या शरीरासाठी म्हणजे आपण असं बाहेरचं खाण्यापेक्षा असं घरगुती हेल्दी नाश्ता घेतलेला बरा. हां, तर आजचा व्हिडिओ बस एवढाच होता. तर कसं वाटलं तुम्हाला आमचा छोटासा ब्लॉग, म्हणजे हेल्दी नाश्त्यासाठी? तर चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. ओके, चला बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.